पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षण सेवक पदाच्या 819 रिक्त पदांची भरती प्रक्रिया कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी दिली। खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 26 फेब्रुवारीला नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले। या निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून स्थानिक अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना न्याय मिळाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात सन 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालय येथे प्रकरण दाखल झाले होते। त्यानंतर 5 ऑक्टोबर 2024 ला सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार संबंधित उमेदवारांना मानधन तत्वावर कार्यरत ठेवण्यात आले होते। पुढे 11 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार तसेच आयुक्त शिक्षण यांच्या 25 फेब्रुवारी 2026 ला पत्रानुसार या उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियमित नियुक्ती देण्यात आली। या भरती प्रक्रियेत रिक्त पदांच्या मर्यादेत एकूण 819 पदे भरण्यात आली आहेत। पेसा क्षेत्रातील ग्रामनिहाय अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्यात आली आहे। लोकसंख्येनुसार पदवाटप अनुसूचित जमाती लोकसंख्या 25% पर्यंत 25% पदे, 25% ते 50% लोकसंख्या 50% पदे, 50% पेक्षा अधिक लोकसंख्या रिक्त पदांच्या 25% पदे। याशिवाय मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या 16 ग्रामसेवकांनाही नियुक्ती आदेश देण्यात आले असून पेसा क्षेत्रात त्यांची कंत्राटी स्वरूपात नियमित नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी स्पष्ट केले की रिक्त पदांच्या 50% मर्यादेत सर्व 819 उमेदवारांना सामावून घेण्यात आले आहे। शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्वांना न्याय मिळेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे। 2020 पासूनच्या लढ्याला अखेर यश। ही भरती प्रक्रिया सहज झालेली नाही। 2020 पासून उमेदवारांनी मोर्चे, आंदोलन आणि पाठपुरावा सुरू ठेवला होता। शासन निर्णय GR निघाल्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्य दिसत नसल्याचा आरोप होत होता। त्यामुळे 18 फेब्रुवारीला पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुन्हा मोर्चाला सुरुवात करण्यात आली। अखेर 26 फेब्रुवारीला 819 शिक्षण सेवकांना नियुक्ती देण्यात आल्याने मोर्चेकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले। नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर सर्व उमेदवारांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले। पेसा क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला यामुळे चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। सर्वोच्च न्यायालयीन प्रक्रिया, शासन निर्णय आणि 6 वर्षांचा संघर्ष या सर्वांनंतरच 819 उमेदवारांना न्याय मिळाला। प्रश्न असा आहे की जर 2020 पासूनच प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली असती तर हा लढा इतका लांबला असता का? आंदोलनाशिवाय निर्णय होत नाही हीच वस्तुस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या इतिहासामध्ये तुमच्या त्या सर्व्हिस मध्ये ज्या दिवशी लागल्यापासून शेवटपर्यंत रानडे साहेबांना नावाचे CEO ला कधी विसरायचे नाही। कारण असं बघा, शेवटी तुम्ही संघर्ष केल्यापर्यंत तुम्हाला कधीच सांगितलं नाही की तुम्ही का उपोषणला बसला। दुसरा कोणी CEO राहिला असतं त्याने वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं असतं। पण त्यांना माहिती आहे की त्यांचा हक्क आहे, त्या हक्कासाठी माणूस संघर्ष करू शकतो, लढाई करू शकतो। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मी जास्त वेळ घेणार नाही, कारण तुम्ही सुद्धा आता रात्र झालेली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।